त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज पाहतील असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कळविलेले आहे. ॲडव्होकेट आशिष शेलार, सन्मान्य प्रशासन विभाग. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांनी त्यांच्याकडे कार्यभार असलेल्या विभागांच्या विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागांच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या हाताळतील असे प्रस्तावित करून त्याबाबतची परवानगी मागितली होती. माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे कार्यभार असलेले नमूद विभागांचे कामकाज नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागांच्या राज्यमंत्री यांच्याशी समन्वय ठेवून हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे. त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम. श्री उदय सामंत, नगर विकास. श्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण. अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ प्रोसिजर वर उभा आहे. अध्यक्ष महोदय, मला माहित आहे. वडेट्टीवार साहेब बसा तुम्ही. अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की हा मुद्दा मी उपस्थित केला होता मागच्या की अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याचं अधिवेशन कालावधीमध्ये कामकाज सांभाळण्याकरता द्यायचं असेल तर आपल्याला तसं पत्र द्यावं लागतं. ते दिलं होतं का असा मी प्रश्न उपस्थित केला होता. मला माहित होतं की त्यावेळेला आपल्याकडे पत्र नव्हतं, परंतु सचिवांनी मान हलवली, पत्र झालं. पण अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय, आपण या ठिकाणी सभागृहाला ते अवगत केलंय, त्याच्यावर आता किती आम्ही बोललो तरी काय फार काय त्यातून काही निष्कर्ष किंवा काय निष्पन्न होणार नाही. पण अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, ही प्रथा चुकीची पडतीये. अध्यक्ष महोदय, एखाद्या मंत्र्याचं कामकाज दुसऱ्या मंत्र्यानं कधी सांभाळावं? जर तो मंत्री हजर जिथं नसेल, तो मंत्री कुठे बाहेर गावी गेला असेल किंवा तो मंत्री या कुठेही आवारामध्ये नसेल, ते मंत्री जर आवारामध्ये नसतील किंवा ते मंत्रींची काही शारीरिक अडचण असेल, ते आजारी असतील, तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय एका दुसऱ्या दिवसाकरता म्हणून ते कामकाज संबंधित मंत्री दुसऱ्या मंत्र्याला देऊ शकतात. ही जुनीच प्रथा, ही नवीन नाही. पण ही नवीनच प्रथा पडतीये की स्वतः मंत्री महोदय या प्रिमायसेस मध्ये आहेत, ते विधिमंडळाच्या आवारामध्ये आहेत आणि स्वतः विधिमंडळाच्या आवारात असताना त्यांच्याशी संबंधित खात्याचं कामकाज सभागृहामध्ये अधिवेशन कालावधीमध्ये दुसऱ्या मंत्र्याला चालवायला देणं हे अत्यंत चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. कारण फक्त आणि फक्त अधिवेशन कालावधीमध्ये तो मंत्री ब्रीफिंग घेऊ शकतो, यापेक्षा त्या मंत्र्याला नित्यनेमानं त्या खात्याचं काम करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळं कामगारांनी, आपल्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिलेलं उत्तर ठोक ताळ्यामध्ये उत्तर देण्याच्या पलीकडे तो मंत्री काही करू शकत नाही. आणि म्हणून फक्त आणि फक्त कुठल्याही खात्याच्या संबंधातलं, कुठल्याही मंत्र्यांच्या संबंधातलं उत्तर फक्त सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदय देऊ शकतात. सभागृहामध्ये काही पेच प्रसंग निर्माण झाला तर एखादे सिनियर मंत्री उभे राहून त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतात. पण सरसकट कामकाज एखाद्या मंत्र्याला चालवायला देणं तुमच्या अधिकारामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात तुम्ही मध्ये घेतला, पण ही प्रथा पाडू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. या पॉइंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण तो तिथे माननीय भास्कररावांनी मांडला. अध्यक्ष महोदय, प्रथा परंपरेवर काही गोष्टी चालतात, ही नवीन प्रथा या सभागृहात येत आहे. नियमाचं आम्ही पुस्तक वाचलं, यामध्ये कुठेही की असा कुठला नियम आहे की ज्या नियमानुसार आपण हे वाचलं आणि हे कामकाज त्या मंत्र्याकडील दुसऱ्या मंत्र्याकडे विधिमंडळाच्या कामकाज चालू असताना दिलं. आम्ही इथे 28-30 वर्ष झाले अध्यक्ष मध्ये काम करतो, आम्ही कधी पाहिलं नाही असं की मंत्री उपस्थित कुठल्या तरी
एखादी वेळेस मंत्री या परिसरात नाही सांगितलं त्या संदर्भातला त्यांच्या आरोग्याची काही प्रश्न असतील ते किंवा परदेशात असतील ठिकाणी असतील कॅम्पस या प्रेमाइसेस मध्ये असताना याला एक मिनिट आपल्याला विनंती अशी की यामुळे काय होत आहे माहितीये अध्यक्ष महोदय, जे सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी जो मांडलं ना आता असे प्रसंग उद्भवतात की उत्तरच मिळत नाही. इथे मंत्री उत्तर देतात आणि ज्या ती कारवाई पुढे काही जातच नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की नवीन प्रथा परंपरा आपण निर्माण करून न करता या संदर्भात भविष्यात ते आता सगळं मांडल्यामुळे मी त्याला पुन्हा मानत नाही, पण आपल्याला मात्र हे सभागृह गांभीर्यानं आपण चालवण्याचा निर्णय घेतात ते गांभीर्य याचं तसंच असलं पाहिजे. प्रथा परंपरेला कुणाचाही विषय नाही, विरोध नाही, पण नवीन प्रथा परंपरा निर्माण करून यातून हे सभागृहाचं कामकाज पुढे ढकलत नेऊ नका अशी आमची आपल्याला विनंती आहे. मुंडे साहेब तुमचं विषयावर आहे का? पॉइंट नाही, पण मग असं कसं चालणार? एक विषय चालू आहे त्यात तुम्ही नवीन विषय सुरू करता. अध्यक्ष महोदय, सन्माननीय वरिष्ठ सदस्य भास्करराव आणि सन्माननीय वरिष्ठ सदस्य वडेट्टीवार साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलाय तो महत्वाचा प्रश्न आहे, योग्य पद्धतीने त्यांनी मांडलाय. मला दोनच गोष्टींचं स्पष्टीकरण करायचं आहे. एक तर आपण हे सभागृह नियम प्रथा परंपरा याने चालवतो. नंबर एक, ह्याच्यावर आपल्या सगळ्यांची सहमती आहे. नंबर दोन, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिकारामध्ये तात्कालिक काय, प्रश्नोत्तरासाठी काय, पूर्ण वेळ काय आणि आवश्यकता असेल तर कॅबिनेटला अवगत करून ते अशा पद्धतीच्या आपल्या अधिकारातल्या खात्यांशी संबंधित काम तात्पुरता, दिवसापुरता किंवा अन्य काळापुरता हे अन्य कुठल्याही सहकारी मंत्र्याला देऊ शकतात. हा त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. नंबर दोन, ही आपल्याला मान्य आहे. नंबर तीन, आजचा जो विषय आहे तो स्वाभाविकता या अधिवेशनापुरता द्यायला लागणाऱ्या कामकाजाचा प्रभाव हा कुठल्या मंत्र्याला किती वेळा पुरता द्यायचा आणि त्याला अटी शर्त शब्द बरोबर नाही पण त्याला बरोबर काय करायला लागेल त्याचाही उल्लेख माननीय अध्यक्ष महोदयांनी संबंधित विभागाच्या मंत्र्याशी आणि विभागाशी चर्चा करून देण्याच्या संदर्भातला पत्र मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय दोघांनी पत्र देऊन त्याच्या अधिकारात असलेल्या गोष्टीतनं तो दिला. त्यावर रुलिंग देण्याचा अधिकार नंबर 4 हा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे जे प्रथा परंपरेने झालं, जे मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहे त्याबद्दलची प्रोसिजर पूर्ण झाली आहे, त्याच्यावर माननीय अध्यक्षांनी रुलिंग दिली. त्यानंतर हा निर्णय सभागृहाने घेतला किंवा घ्यावा असं अपेक्षित आहे. यात कुठेही काही गैर नाही आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला पुन्हा राजकारण करायचं नाही तर भास्करराव मग कधी कधी तुम्ही बोलता. या अगोदरच्या गोष्टी आपण परंपरेने केल्या. अगोदरच्या तर माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्याच विभागाचे अधिकार ते असताना दिलेत, पण आता त्याच्यावर आमची टीका नाही. तो अधिकार आहे आणि त्यामुळे तो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे मुख्यमंत्री करू शकतात आणि आपल्या परवानगीने रुलिंग दिल्यानंतर त्याच्यात अवैध असण्याचं काही कारणच नाही आणि त्यामुळे चुकीचं आहे. मला वाटतं आता हा विषय बराच चर्चा झाली आहे. मला आता या संदर्भात हे काय वाढवायची गरज नाही. मी रुलिंग दिलेलं आहे. मी रुलिंग, एक मिनिट सुधीर भाऊ, संपूया आहे हे नाही एवढं संपूया. मला घ्यायला पाहिजे. फक्त आपल्या लक्षात आणून देतो कारण आपण निर्देश देताना एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. अध्यक्ष महाराज, कौल शब्दरच्या पुस्तकामध्ये याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. तुम्ही जेव्हा या संदर्भातला निर्णय द्याल तेव्हा त्याच्यातला खुलासा केला पाहिजे. पार्लमेंटरी प्रॅक्टिसेस मध्ये सुद्धा असं उत्तर देता येतं. आपणच विचार करा, आपण अध्यक्ष आहात, सभागृहाच्या या सर्व प्रेमाइसेस मध्ये असताना तालिका अध्यक्ष बसतात की नाही? कारण तुम्ही घोषित करता की हे तालिका अध्यक्ष आहेत. तुम्ही तुमच्या दालनात बसून असताना सुद्धा कोणी आम्ही विचारतो का, ओ अध्यक्ष महाराज तुम्ही दालनात बसून आहे, आमदारांशी चर्चा करताय पण सभागृहात येत नाही, असं आम्ही कोणी विचारत नाही. कारण तो तुमचा विशेष अधिकार आहे. तसाच अधिकार आपण या पार्लमेंटरी प्रॅक्टिसेस मध्ये असल्याने जे प्रश्न उपस्थित झाले त्याचं एक स्थायी स्वरूपाचं उत्तर जर दिलं नाही तर मग पुन्हा हे प्रश्न वारंवार उपस्थित होतील. नाही बसून घ्या बस. सन्मान्य सदस्य, ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी या सभागृहात आज
मंत्र्यांनी उत्तर देण्यासंदर्भात जो विषय इकडे मांडलेला आहे त्यात त्यांनी दोन प्रामुख्याने मुद्दे समोर आणलेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी असंच म्हटलं आहे की हे एक नवीन प्रथा आणि नवीन परंपरा या आणि नवीन पायंडे या सभागृहात मांडले जात आहेत. त्यावरती मी त्यांना अवगत करू इच्छितो आणि सभागृहाला अवगत करू इच्छितो की हा पायंडा बरोबर आहे, चुकीचा आहे, कसा आहे ह्याच्यावरती बोलण्याआधी हा काय नवीन पायंडा नाहीये. 2019 पासून 2022 पर्यंत सातत्याने अशी पत्र आणि त्या पत्राला मंजुरी पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. नंबर 1. त्यामुळे आता आता त्याच्या आधी जर घडलं नसेल तर 2019 आणि 22 पासून हा नवीन पायंडा मांडला गेलेला. 1. नंबर 2. 1 मिनिट बसा थांबा जरा. सन्मान्य आदित्य ठाकरेजी, आपण आता नवीन पायंड्यांबद्दल बोलत होतो. मी आपल्या एक मिनिट मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, जर का नवीन पायंडा कधी सुरू झाला हे बघायचं असेल तर 2019 मध्ये आपण ही सुरुवात केली. परंतु 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 या संदर्भात ठीक आहे. बसून घ्या. मला रुलिंग तर देऊ दे. अहो मला रुलिंग तर देऊ दे भास्करराव. मला बोलू तर द्या तुम्ही. अहो बोलू तर द्या. बसून घ्या. हे बघा, बसून घ्या. तर या संदर्भात कुठचाही नवीन पायंडा या सभागृहात आपण पाडत नाही आहोत. राहिला प्रश्न हे जे चाललंय ते नियमात आहे की नाही, तर त्या संदर्भात मी आपलं लक्ष हे भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164(2) वरती आकर्षित इच्छितो. The Council of Ministers should be collectively responsible to the Legislative Assembly of the state. आणि त्यामुळे या संदर्भातली कलेक्टिव्ह जबाबदारी असल्यामुळे तो संबंधित मंत्री किंवा इतर मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री त्या उत्तरासाठी पूर्ण काउन्सिल जबाबदार असल्यामुळे कोणीही देऊ शकेल सभागृहाच्या मान्यतेने. चला पुढे. अध्यक्ष महाराज, मी आपल्या